नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. पहाटेची वेळ होती. गावातील बस स्थानकांवर नेहमीप्रमाणे गर्दी होती. कोणी कामावर जाण्याच्या घाईत होते, तर कोणी आपल्या नातेवाईकांचा वाट पाहत होते. त्या गोंधळात एक लांब पल्ल्याची बस येऊन थांबली. बसमधून 60 वर्षाचे एक श्रीमंत सेठ खाली उतरले. शुभ्र कपडे, डोक्यावर पांढरी टोपी, हातात महागडे घड्याळ आणि सोबत दोन मोठे बॅगा. एक लोखंडी पेटी आणि एक छोटी पिशवी होती. सेठाने आजूबाजूला नजर फिरवली. सामान उचलण्यासाठी कोणी दिसत नव्हते. थोड्या अंतरावर एक बारीक क्रूश मजूर बसला होता. त्याचे कपडे जुने होते, चप्पल तुटलेले होते, पण चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. सेठाने त्याला हाक मारली, "अरे भाऊ, इकडे या, जरा मजूर लागेल उठायला." "बोला साहेब, हे सामान माझ्या घरी पोचवशील का? किती पैसे घेशील?" मजूर शांतपणे म्हणाला, "साहेब, 200 रुपये द्या." तेवढ्यात बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, "अरे वेड्या, 400 माग. इतके श्रीमंत दिसतायत." मजूर हसत म्हणाला, "माझ्या मेहनतीची जितकी किंमत आहे तितकेच पैसे घेईन. जास्त घेणं म्हणजेच दुसऱ्यांचा फायदा घेणं." सेठ त्याच्याकडे पाहतच राहिला. दोघे चालू लागले. भर उन्हातही मजूर शांतपणे सामान घेऊन चालत होता. मध्येच रस्त्यावर त्याला एक जाडजूड पाकीट सापडले. त्याने ते उचलले. उघडून पाहिले तर त्यात भरपूर पैसे होते. काही महत्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्र होते. सेठ मनात म्हणाले, आता हा गरीब माणूस नक्की हे पैसे स्वतःकडे ठेवेल. पण मजूर म्हणाला, साहेब, हे कोणाचं तरी कष्टाचं धन्य आहे. हे त्याच्या मालकाकडे परत गेलंच पाहिजे. दोघांनी मिळून त्या ओळखपत्रावरील पत्त्यावर जाऊन पाकीट त्यांच्या मालकाला दिले. पाकीट पाहून त्या मालकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. "बाळा, यात 50,000 रुपये आहेत. यातील 10,000 रुपये तू ठेव." मजूर नम्रपणे म्हणाला, "नको साहेब, मला माझ्या मेहनतीची कमाई पुरेशी आहे." हे ऐकून सेठाच्या मनात त्याच्या मुद्द्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. थोड्या वेळाने ते सेठाच्या बंगल्यावर पोहोचले. मजुराने सर्व सामान व्यवस्थित ठेवले. तो म्हणाला, "साहेब, माझे 200 रुपये द्या. घरी मुलांसाठी धान्य घ्यायचं आहे." सेठाने 500 रुपयांची नोट त्यांच्या हातात दिली. मजुरांनी नोट पाहिली आणि लगेच 300 रुपये परत केले. "साहेब, आपण ठरवलं होतं, 200 रुपये मेहनत न करता मिळालेला पैसा मी कधीही घेत नाही." सेठ काही क्षण निशब्द झाले. त्यांनी मनात ठरवलं, या माणसाची परिस्थिती मी बदलणार, कारण अशा प्रामाणिक माणूस गरीब राहायला नको. पण त्यांना अजूनही माहीत नव्हती की या मजुराच्या आयुष्यात इतका मोठा संघर्ष होता. सेठाच्या मनातून त्या मजुरांचा चेहरा काही केल्या केल्या जात नव्हता. इतका गरीब माणूस असूनही इतका प्रामाणिक कसा काय? हा प्रश्न त्यांना सतत पडत होता. सामान ठेवल्यानंतर मजूर निघून गेला. तेव्हा सेठाने त्याला थांबवले. "अरे भाऊ, तुझं नाव काय?" तो हसत म्हणाला, "साहेब, माझे नाव रामू." "घरात कोण कोण आहे?" रामूच्या चेहऱ्यावर हसू क्षणात विरलं. "माझी म्हातारी आई, बायको सीता आहे. 2 लहान मुलं आहेत. मुलगा 5वीत शिकतो आणि मुलगी 3रीत. त्यांना शिकवणं हेच माझं एकमेव स्वप्न आहे." सेठ शांतपणे ऐकत होते. थोडा वेळ गेला. मग त्याने विचारलं, "तू जन्मापासूनच मजूर होतास का?" रामूने दीर्घ श्वास घेतला. "नाही साहेब. काही वर्षापूर्वी माझ्याकडे 5 एकर शेती होती. छोटंसं पक्कं घर होतं. आई वडील, बायको आणि मुलासोबत आनंदात संसार चालला होता." त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मग 1 वर्ष भयंकर दुष्काळ पडला. पीक जळून गेलं. पुढची वर्षी अतिवृष्टी झाली. उरलेलंही वाहून गेलं. शेती वाचवण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. पण व्याज इतका वाढला की शेवटी शेतीही गेली. घरही. त्या दिवसापासून मी रोज मजुरी करतो. सेठच्या डोळ्यातही पाणी आलं. रामू पुढे म्हणाला, "गरिबाने सर्व काही हिरवून घेतलं साहेब. पण माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली होती. भुकेला राहायला, पण कधीही बेमानी करू नका." रामू निघून गेला. त्या रात्री शेठांनी झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या व्यवस्थापकाला बोलावलं. "या रामूची संपूर्ण चौकशी करा.
त्या गावात जा, त्याची परिस्थिती पाहून घ्या. व्यवस्थापक गावात गेला. त्याने पाहिलं रामूची झोपडी पावसात गळत होती. त्याची आई आजारी होती. सीता लोकांच्या घराची भांडी घासून संसार चालवत होती. मुलाकडे शाळेची पूर्ण पुस्तकं नव्हती. कधी कधी घरात फक्त एकच वेळचं जेवण शिजत होतं. पण गावात प्रत्येकजण एकच गोष्ट सांगत होतं, रामू गरीब आहे, पण इतका प्रामाणिक माणूस आम्ही कधीही पाहिला नाही. व्यवस्थापकांना हे सर्व सेठाला सांगितले. हे ऐकताच शेठाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी ठाम निर्णय घेतला, या माणसाचं आयुष्य बदलायचं. दुसऱ्याच दिवशी ते स्वतः कार घेऊन रामूच्या गावी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेठ आपल्या कारने रामूच्या गावात पोहोचले. गावाच्या शेवटी एका मोडकळीस असलेल्या झोपडीसमोर गाडी थांबवली. ती रामूची झोपडी होती. झोपडीच्या बाहेर रामूची आई खोखत बसली होती. सीता चुलीवर कोरड्या भाकऱ्या भाजत होती. घरात भाजी नव्हती. मुलं फाटलेल्या पुस्तकातून अभ्यास करत होती. इतक्यात रामू कामावरून घरी आला. समोर सेठांना पाहून तो घाबरला. साहेब, तुम्ही इथे? माझ्याकडून काही चूक झाली का? सेठ हसले. नाही रामू, तू चूक केलीस नाही. उलट तू आयुष्यभर बरोबरच केलंस. रामू काहीच बोलला नाही. सेठ घरात गेले. त्यांनी आईचे विचारपूस केला. मुलींशी गप्पा मारल्या. सेठांनी मुलाला विचारले, मोठा होऊन काय बनणार? मुलगा म्हणाला, डॉक्टर बनायचा आहे. गरीब गरीब लोकांवर मोफत उपचार करायचा आहे. मुलगी म्हणाली, मला शिक्षिका व्हायचं आहे. हे ऐकून सेठांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ते म्हणाले, रामू, आजपासून तुझी मजुरी बंद. रामू दचकला. साहेब, मी भीक घेणार नाही. सेठ हसून म्हणाले, मी तुला भीक देत नाही, काम देत आहे. त्यांनी सांगितले की शहरात त्याच्या मोठ्या गोदामाचा प्रामाणिक व्यवस्थापक हवा आहे. आजपासून तू त्या गोदामाच्या व्यवस्थापक आहेस. राहण्यासाठी घर, चांगला पगार, मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आणि तुझ्या आईच्या उपचारासाठी जबाबदारी माझी. रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साहेब, मी एवढं मोठं काम करू शकेन का? सेठ म्हणाले, प्रामाणिकपणा हीच सर्वात मोठी पदवी आहे. बाकीचं काम मी शिकवेन. काही दिवसात रामूने गोदामाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली. पूर्वी गोदामात वारंवार माल चोरीला जात होता. पण रामू आल्यानंतर सर्व काही सुरळीत झालं. एक दिवस हिशेब तपासत असताना त्याला लाखो रुपयाची गडबड दिसली. ते गप्प बसू शकला नाही. पण त्याने लगेच शेठांना माहिती दिली. चौकशी झाली. कंपनीतील जुना व्यवस्थापक आणि काही कर्मचारी अनेक वर्षापासून चोरी करत असल्याचे उघड झाले. रामूने कंपनीचे लाखो रुपये वाचवले. सेठांनी संपूर्ण कंपनीसमोर सभा घेतली. ते म्हणाले, आज माझी कंपनी सुरक्षित आहे, ती फक्त रामूसारख्या प्रामाणिक पण माणसामुळे. सर्व कर्मचारी टाळ्या वाजवू लागले. पण ज्याची चोरी उघड झाली होती ते रामूचे द्वेष करू लागले. ते म्हणाले, जोपर्यंत रामू जिवंत आहे तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. त्याने रामूला बदनाम करण्यासाठी एक भयंकर कट रचला. एका अर्ध्या रात्री त्यांनी गोदामात चोरी करून त्यांचा आरोप रामूवर टाकण्याचा निर्णय घेतला. रामूला याची अजिबात कल्पना नव्हती. रात्रीचे 11 वाजले होते. गोदामातील सर्व कामगार घरी गेले होते. रामू नेहमीप्रमाणे संपूर्ण गोदाम तपासत होता. प्रत्येक कुलूप व्यवस्थित लावले आहे का, सर्व माल सुरक्षित आहे का याची खात्री करत होता. इतक्यात गोदामाच्या मागच्या बाजूला काहीतरी हालचालीस झाल्याचा आवाज त्याच्या कानावर आला. रामू सावधान झाला. तो हळूहळू त्या दिशेने गेला. अंधारात 4-5 माणसे चेहऱ्यावर रुमाल बांधून गोदामात शिरण्याचा प्रयत्न करत होते. रामूने त्यांना ओळखले. ते कंपनीतील तेच माजी कर्मचारी होते ज्यांच्या चोरी त्यांनी पकडली होती. त्यापैकी एक म्हातारा आज गोदामात आग लावून, चोरी करून आणि सगळा आरोप रामूवर टाकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं की आपला मार्ग मोकळा होईल. रामूने धाडसाने मोबाईल काढला आणि शांतपणे शेठांना व पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच त्या चोरट्यांनी पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांच्या गाड्याच्या सायरन घुमू लागले. घाबरून चोर पडून गेले.
पण पोलिसांनी सर्वांना पकडले. चौकशीत त्यांना सर्व गुन्ह्याची कबुली दिली. अनेक वर्ष कंपनीत चोरी केल्याचा आणि रामूला फसवण्यासाठी हा कट रचल्याचं त्यांनी मान्य केलं. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात मोठी बातमी छापून आली. गरीब मजुरांच्या प्रामाणिकपणामुळे कोट्यावधीची कंपनी वाचली. संपूर्ण शहर रामूची चर्चा सुरू झाली. काही दिवसांनी शेठांनी मोठा सत्कार समारंभ आयोजित केला. शहरातील मोठे अधिकारी, व्यापारी, पत्रकार आणि गावकरी उपस्थित होते. सेठांनी रामूला मंचावर बोलवले. रामू लाजत लाजत मंचावर गेला. सेठ म्हणाले, आज मी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेणार आहे. रामू फक्त माझा कर्मचारी नाही, तो माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. हे बोलून त्यांनी सर्वांसमोर कंपनीतील अर्धा हिस्सा रामूच्या नावावर करण्याचा घोषणा केली. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी गजगडू लागले. रामूच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तो सेठाच्या पायावर पडला. सेठाने त्याला उठवले आणि मिठी मारत म्हणाले, आजपासून तू माझा लहान भाऊ आहेस. काही वर्षांनी रामू गावात एक मोठी शाळा बांधली. त्या शाळेत गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळू लागली. त्यांनी एक दवाखानाही सुरू केला, जिथे गरीब रुग्णांना विनामूल्य उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, मुलगी शिक्षिका झाली. रामू मात्र पूर्वीसारखाच साधा आणि नम्र राहिला. तो नेहमी गावातील मुलांना सांगायचा, गरीब ही लाजेची गोष्ट नाही, पण बेईमानी ही आयुष्यभराची लाज आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही. काळ पुढे सरकत गेला. वृद्धपणामुळे सेठांचे निधन झाले. रामूने त्यांचा समर्थ दरवर्षी गरिबांना अन्नदान सुरू केले. तो प्रत्येक वेळी एकच वाक्य म्हणायचा, माझे आयुष्य बदलणारे देव जर कोणी असतील तर ते माझे सेठ होते. गावातील लोक आजही आपल्या मुलांना रामूची गोष्ट सांगतात आणि म्हणतात, सत्य, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांच्यासारखा मोठा खजिना दुसरा नाही. या कथेचा असा बोध भेटतो की प्रामाणिकपणा, कष्ट आणि चांगले संस्कार माणसाला गरिबातून यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातात. पैसा संपतो, पण चांगले चरित्र कायम जिवंत असते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.